वाटते नो गावचे गोळी घेऊन येतो गोळी खावको घेऊन येतो. तर आता आपले सगळे भाजून झालेले आहेत हे बघा. आणि चुलीवरचे पण आता आम्ही हे घरात घेऊन जातो. दे माझ्या कमरेवर. हे बघा आम्ही ते कमरेवर घेतलंय. सगळ्यांका कसे असाय बरे असाय मा. तर तुमका सगळ्यांका माहितीच आहे आता पाऊस आता पडाक सुरुवात झालेलोच असा. आणि जसं पाऊस पडाक सुरुवात जाता तसं कोळीताची पिठी ही होईल जेवणात, नाही तर मजाच नाही. तर आता माझी आई ना पाटल्या घरात ना कुळीत भाजता. मग कुळीत भाजल्याच्या नंतर आम्ही ती ना भरडतलो जात्यावरती आणि त्याच्यानंतर दळूक दितलो. तर चला तर मग बघूया आज आपण कुळीत माझी आई कशी भाजता. आणि तर हे बघा हे कुळीत आपण भाजून घ्यायचे सगळे. आणि हे भाजून झाल्याच्या नंतर ना आम्ही भरडतो जात्यावरती नीट भाजा होय. आणि बघा मस्त कुळताचं वास येता भाजलेल्याचं. तर हे बघा आपण घेऊया इतके. तर हे बघा आपले इतके कुळीत भाजून झालेले आहेत. आणि कुळीत भाजलेला जो स्लो वास येता ना मस्त. तर हे बघा मी हातात घेतले आता हे खातलंय. कसले कुरकुरीत झाले आहेत ना असे होय. मग ते दात्यावर भराडतले पण बरे. तर आता आपले सगळे भाजून झालेले आहेत हे बघा. आणि चुलीवरचे पण आता आम्ही हे घरात घेऊन जातो. दे माझ्या कमरेवर. हे बघा आम्ही ते कमरेवर घेतलंय. आता एक कमरेवर घेऊन चाललंय घरात गरम गरम. तर आता आम्ही चाललो घराकडे भरडूक जातो. तर भेटूया आपण तिकडे गेल्यावर. तोपर्यंत बाय. आता आपण इलेली असो घराकडे आणि आता जाऊया आपण कुळीत भरडूक. झाला तर मग बघूया आज कशी कुळीत भरडतली. तर काकी आणि आई ना जाता फुसाण वगैरे घेत होती. कारण खूप दिवस आम्ही वापरूक नव्हता. जेव्हा कुळीत किंवा उडीद वगैरे भरडूचे असतं तेव्हाच आम्ही हा बाहेर काढतो. तर आता पहिला मस्तपैकी त्यांच्यानी फुसाण वगैरे घेतल्यानी आणि त्याच्यानंतर जो मध्ये होल होतो त्याच्यात त्या जॉईंटमध्ये बसाक होया. तरच मग त्या फिट बसताला आणि मग जाता भरडताना आपल्याक बरा पडताला. तर आईन पहिले कुळीत आतमध्ये घालून घेतल्यान आणि मग असं जरा सरकवून घेतल्यान त्याच्यानंतर भरडूक घेतल्यान. तर मी पण जरासं प्रयत्न केलंय. म्हटलं आपण सुद्धा आतमध्ये कुळीत भरून बघूया आपल्याक पण जमता काय भरडूक. तर माझ्यान तरी काय जाता पुढेच जात नव्हता. कारण ह्या दगडाचा असल्यामुळे खूप जड होता आणि त्याका खूप ताकद लावची लागता. तर मी बोलले आजी की तूच बस, तू माझ्यापेक्षा बरा करतस. मग आजी बसली आणि तिने भारी आजी बसल्याच्या नंतर जाता धावाकच लागला बघाच तुम्ही. ह्या पूर्ण भराव आहे ना. हे काय भरडूचे राहत नाही. या वाईट कमी घातले तर ना नको ती जाते मी असा.
आणि नंतर खयचे खयचे कुळथाचे दाणे अख्खे रवलेले असतले तर ते पुन्हा आपण भरडून घ्यायचा. कारण भरडताना खयचे खयचे दाणे रवतत. मग ते काय करून घ्यायचे, पहिला जाता असताना तर आम्ही पहिला उचलून घेतला. उचलून घेतल्याच्या नंतर त्याच्या गोल भोवती असे म्हणजे जे रवले असत ना ते का असा गोल करायचा आणि ना जरासा असं जाता फिरवून घ्यायचा. जास्त फिरवून घ्यायचा नाही ना त्याची फकी जातली. तर आम्ही असं आता वरच्या वरता फिरवून घेतला. तर आजीने मस्तपैकी असे गोल करून घेतले. चला तर मग आता आपण पुन्हा एकदा जाता फिरवून घेऊया. आता आपण ना कुळीत असत ना ते आसडून घेऊया आणि त्याच्यानंतर जो कुंडो हा ना तो वेगळो करून पुन्हा एकदा आसडून घेतलो. तर आपण मी तुमका दाखवतोय. तर हे असे आसडून घ्यायचे. आधी सगळा असा तिकडून घे म्हणजे कुंडो आसुड तुझी पेरी ऐकलं ना. तो वाटते न गावतो. आता आपण कुंडो आणि कुळीत एका साईडला काढून घेतले. मग आता आपल्याकडे बघा कुंडो रवलेलो हा आणि ह्यो आम्ही देतलो आता गाईक नाही तर म्हशीक. तर तुमका मी कुंडो दाखवतोय. ह्यो असा कुंडो तर ह्यो आता आपण देतलो म्हशीक. आता आमचे कुळीत आसरून वेगळे सगळा झालेला हा. तर आता काकी लावता गिरण दळाप लावता कुळताचा. बघूया आज काकी गिरण कशी लावतात. चाळण लावची लागतली ना. हो कधीच. तर आता आपण चाळण लावली. किती नंबरची? 1 नंबरची आपण आता चाळण लावून घेतलेली असो. आणि हो असा डबो नाही तो सॉरी. मग तो सुद्धा आपण असं झाडून घ्यायचा. ते का असा लॉक लावायचा असा. त्याच्या आतमध्ये मग आपला पीठ येताला असं मस्तपैकी लावून घ्यायचं. आता लॉक करून घ्यायचं. मशीन चालू केली आपण. तर आता आतमध्ये आपण पोळीत घालून घेऊया. सगळे एकत्रच घालतं. 4 किलो पर्यंत लागतं. 4 किलो पर्यंत. तर आता आपली पिठी तयार झालेली आहे मस्तपैकी. तर आता आम्ही बनवतो पिठी. तर तुम्ही पण येवा आज आमच्या